तर मंडळी, ऐकलास काय मी काय म्हणतंय? मी मधाच्या गावचं स्वरूप प्लेनकर. स्वरूप ब्लॉगमध्ये मी सगळ्यात पहिले तुमचा सगळ्यांचा सहर्ष स्वागत करतोय. तर मंडळी, सुस्वागतम. या ठिकाणी बघा, सुंदर अशी एक रांगोळी काढलेली असा आणि ती रांगोळी म्हणजे आमच्या पाडगावच्या मौनी महाराजांच्या मठात काढलेली असा. आणि ह्या ठिकाणी मठाच्या गाभाऱ्यात तुम्ही कशा प्रकारे पूजा केली आणि कशा प्रकारे सजावट केली तुम्ही या ठिकाणी बघू शकतास. तर मी आता असे मौनी महाराजांच्या मठात. तर मंडळी, छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु म्हणजे पाडगावचे मौनी महाराज आणि त्या मौनी महाराजांच्या मठातच मी आता या ठिकाणी असं आहे. मंडळी, आपल्या महाराष्ट्रात जीवन समाधी 3 असत. त्यामध्ये एक ज्ञानेश्वर महाराजांची आणि दुसरी म्हणजे आपल्या पाडगावातल्या मौनी महाराजांची. मधाचे गाव पाडगाव या ठिकाणीच ही मौनी महाराजांचं एक मठ असा आणि त्या मठातच मी आता या ठिकाणी असं आहे आणि त्यांच्या गाभाऱ्यात मी आता असं आहे. तर मौनी महाराजांची समाधी ह्याच ठिकाणी असा आणि होच तो मठ मौनी महाराजांचो. मंडळी, या ठिकाणी मी दर्शन घेतलंय तुमच्यासाठी, माझ्यासाठी, सगळ्यांसाठी. मी मौनी महाराजांकडे आशीर्वाद मागून घेतलंय. तर मंडळी, आता मी तुमका मठाच्या बाहेर काय काय कार्यक्रम असत ना ते मी तुमका आता दाखवते. दरवर्षी या ठिकाणी काय नाही काय वेगवेगळे कार्यक्रम ठेवले जातात पुण्यतिथीनिमित्त. तर त्यातलेच आता काही कार्यक्रम मी आता तुमका या ठिकाणी दाखवतोय. तर मंडळी, आता मी मठाच्या बाहेर इलंय आणि या ठिकाणी कशा प्रकारे लाईटिंग केली तुम्ही बघू शकतास. तर मौनी महाराजांच्या पालखीचे आता या ठिकाणी 5 फेरे घेतले जातले. ते मठाभोवती 5 फेरे घेतल्याच्या नंतर या ठिकाणी प्रत्येक फेऱ्यात काय नाही काय कार्यक्रम या ठिकाणी ठेवले जातात. तर आता तुम्ही या ठिकाणी बघू शकतास. तर या ठिकाणी बाळेघोलचा लेझिम पथक या ठिकाणी इलेला असा आणि या ठिकाणी लेझिम पथक कशा प्रकारे हो मुली खेळतात या ठिकाणी तुम्ही बघू शकतास. खूप सुंदर प्रकारे या ठिकाणी लेझिम खेळला जाता. तर या ठिकाणी लेझिम या ठिकाणी खेळून झालेला असा. आता पालखी दुसऱ्या फेऱ्याक निघालेली असा. आता दुसऱ्या फेऱ्याक परत या ठिकाणी दुसरो ग्रुप येतलो आणि तो आपली कला या ठिकाणी सादर करतलो. तर या ठिकाणी आता बघा, सुंदर अशा प्रकारे या ठिकाणी लाठीकाठी फिरवली जातात. तर एकदम लहान मुलगो असा आणि या ठिकाणी कशा प्रकारे काठी फिरवता तुम्ही या ठिकाणी बघू शकतास. आता मगासपासून एका हातानं काठी फिरवत होते, हो तर दोन्ही हातानं काठी फिरवता म्हणजे बघण्यासारखे असा अगदी या ठिकाणी. मंडळी, कमीत कमी 75च्या बाहेर या मामांचा वय असतला आणि बघा अजूनही अंगात त्यांच्या काय पॉवर असा. कशा प्रकारे काठी फिरवतात बघा. पालखीच्या प्रत्येक फेऱ्याक या ठिकाणी भुईमुगाचे शेंगो पालखीवर टाकले जातात आणि तो शेंगो गोळा करून या ठिकाणी लहान मुलांची पण या ठिकाणी खूप गडबड चालू असता, गोंधळ चालू असता. या ठिकाणी खूप मजा येतात शेंगो गोळा करताना. आता तिसरा लेझिम पथक हे इलेला असा आणि ता पण आता आपली कला या ठिकाणी दाखवतात. तर बघू शकतास हे पण लेझिम कसे खेळतात.
मंडळी 5 फेरे आता पूर्ण झालेले असत आणि पालखी आता मठात आणलेली असा आणि आता मठात या ठिकाणी मौनी महाराजांची आरती या ठिकाणी चालू असा. मंडळी ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेक जाऊचे होते त्यावेळी दक्षिण दिग्विजयच्या मोहिमेक जाण्याआधी ते पाडगावच्या मौनी महाराजांच्या भेटीसाठी येले. मौनी महाराज हे शिवाजी महाराजांचे गुरु होते आणि शिवाजी महाराजांनी त्यावेळी मौनी महाराजांकडे आशीर्वाद घेतल्याने आणि मौनी महाराजांनी त्यांना आशीर्वाद देतेवेळी हातावर त्यांच्या काही मोहरा ठेवल्याने म्हणजे आशीर्वाद म्हणून त्यांना काही मोहरा दिल्याने तर त्यातलोच या ठिकाणी एक क्षण दाखवलेलो असा. तुम्ही बघू शकता या ठिकाणी. तर आता हे मौनी महाराजांका मुजरा देण्यात येत असा. मंडळी सन 1676 मध्ये मौनी महाराज आणि शिवाजी महाराजांची जी भेट झाली ती या ठिकाणी त्याचे क्षण या ठिकाणी दिलेले असं. तर ह्यो असा जगद्गुरू महाराजांचा दुर्मिळ फोटो. तर मग मंडळी व्लॉग आवडलो तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.